बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज खरोखर त्यांचा राजीनामा झालेला, पहिल्या दिवसापासून तुम्ही आवाज उठवला, कसं बघता राजीनाम्याकडे? झालं ते चांगलं झालं, आनंद आहे। किमान त्या याच्यातनं ते बाहेर तरी पडले आणि आता स्वच्छ मनानं तपासावरती कोणाचा दबाव येणार नाही, काय नाही, बिगर दबावाचा तपास होईल। जे फोटो समोर आले, व्हिडिओ समोर आले, मग ते एवढे दिवस त्यांच्याकडे, मग ते एवढे दिवस बाहेर का आले, आताच का बाहेर आले? आणि त्याच्यामुळे ते बाहेर का आले नाही? 16/12चं माझं भाषण काढून ऐका ना तुम्ही, लोकमतवाले, माझं भाषण ऐका, तुम्हाला त्याच वेळेस लक्षात येईल। ते फक्त त्यावेळेस काही जण काय म्हणले की सुरेश तू जरा अतिशयोक्ती बोलतोय, अति बोलतोय। मी अतिशयोक्ती वगैरे बोलत नव्हतो, मी जे सत्य घटना आहे ती सत्य घटना त्या ठिकाणी बोललेलो आहे। नक्कीच काय वाटतं, या राजीनाम्यामुळे कुठेतरी संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल का, कसं वाटायचं? 100% आम्ही न्याय मिळवूनच घेणार। संतोष देशमुखला ज्यांनी ज्यांनी मारलेलं आहे ते सगळे फाशीला जाऊस तर आम्ही गप्प बसत नाही। मध्यंतरी तुमची देखील बैठक झाली त्यांच्यासोबत, धनंजय मुंडे सोबत, वेगळे तर्क जर लावले गेले? 2 बैठकांचं ते प्याल्यातलं वादळ झालं। 2 बैठका झाल्या अशा दाखवल्या, म्हणजे आमचे बावनकुळे आणि आमची 20 मिनिटाची बैठक झाली। आणि नंतरची मी स्वतः भेटायला गेलो दवाखान्यात। एखाद्या दवाखान्यात किंवा एखाद्याचं तब्येत खराब असेल तर भेटायला जाणं हे काही गैर नाही, पण भेटायला गेलं, मी जरी भेटलो तरी मी तिथं त्यांना स्पष्टपणे सांगितलं ना, याच्यात कॉम्प्रोमाइज काय होणार नाही आणि मला कोणाच्याच सर्टिफिकेटची गरज नाही। धनंजय देशमुख सगळं देशमुख कुटुंबीय आणि माझं मस्साजोग गाव हात वर करून मला पाठिंबा दिला ना, मला काय कोणाची सर्टिफिकेटची गरज आहे दुसऱ्याची? सातपुडा बंगला सह आरोपित तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या, सह आरोपी असा शब्द वापरत नाही मी। सातपुडा बंगल्यावरती सुद्धा म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीटमध्ये जर मी माझा आरोप आहे की तिथं बैठक झालेली, ती बैठक झाली का नाही याचं तपासणी माननीय SITचे प्रमुख यांनी करावी। कृषी खात्यामध्ये देखील अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, यापुढची तुमची भूमिका काय असणार आहे? पुढची वाटचाल कशी तुम्ही लढायची? सभागृहामध्ये मांडेल ना, आला ना प्रस्ताव, मग ऐका भाषण, आत्ताच काय सांगू। नक्कीच हे होते सुरेश धस, त्यांनी धनंजय मुंडे प्रकरणामधील माहिती दिली। कारण का जे संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं, त्या हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सुरेश धस हे आक्रमक होते। मध्यंतरी त्यांनी भेट देखील घेतली धनंजय मुंडे यांची, त्यावेळी अनेक तर्क वितर्क लावले गेले। त्यामुळे आता अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला गेलेला आहे। त्यामुळे आता यापुढची भूमिका कशी असणार, कारण इकडे त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतानाचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे ह्या पुढे काय घटना घडतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन आकाश जाधव सह रणजित इंगळे, लोकमत, मुंबई।